चांगवटेश्वर मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे। सासवड पुरंदरच्या मार्गावर हे मंदिर लागते। इथे मोठ्या प्रमाणावर वेडिंग शूट केले जातात। या मंदिराच्या निर्मितीचा इतिहास सांगणारी एक पौराणिक कथा आहे। या मंदिराच्या उभारणीची सुरुवात संत चांगदेव यांनी केली होती। दररोज डाव्या हातावर शिवलिंग ठेवून ते शिवाची पूजा करत असत, पण एक हात शिवलिंग उचलण्याचा प्रयत्न केला तरी ते जागेवरून हलले नाही। सुरुवातीला ज्या ठिकाणी शिवलिंग होते त्याच जागेवर त्यांनी मंदिर बांधले। पुढे सरदार आबाजी पंत पुरंदरे यांनी 1700 मध्ये त्याचा जीर्णोद्धार केला। हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले आहे। येथे आपल्याला मंदिराच्या बाहेर 2 विशाल दीपमाळ दिसतात। या मंदिराच्या सभामंडपात एक मोठा नंदी देखील आहे। आजूबाजूला चिंचेची अनेक झाडे असलेले हे ठिकाण अतिशय सुंदर व स्वच्छ आहे। पालू या मराठी चित्रपटातील काही दृश्ये या मंदिरात चित्रित करण्यात आले आहेत। आज दिसणारे मंदिर बहुधा 10व्या ते 13व्या शतकात हेमाडपंथी स्थापत्य शैलीत बांधले गेले असावे। दगडी पायऱ्या चढताना मंदिराच्या अप्रतिम वास्तूकडे, शेकडो गुंतागुंतीचे शिल्पे असलेल्या शिखराकडे आणि भव्य नंदीकडे नजर खिळली जाते। चांगदेव महाराज हे एक गूढ योगी संत होते, ज्यांनी तापी नदीच्या काठावरील वटेश्वर गावात 14 वर्षे वास्तव्य केले असे मानले जाते। प्रचलित समजुतीनुसार चांगदेव महाराजांनी आपल्या योगिक शक्तीद्वारे भूतासिद्धी प्राप्त केली आणि त्याचा उपयोग विविध अलौकिक कृत्ये करण्यासाठी केला। तर मित्रांनो, हे सुंदर मंदिर पाहिल्यानंतर इथे आपली ही पुरंदर फोर्ट सिरीज संपते। तर हा 4था भाग या सिरीजचा होता।